नमस्कार. सन्माननीय व्यासपीठ आणि रसिक हो, स्वतः एन्व्हायरमेंटल इंजिनियर असलेल्या कुलकर्णी यांनी माझा खूपच विस्तृत असा परिचय करून दिलेला आहे. तो परिचय ऐकताना मला भीती वाटत होती. भीती वाटण्याचं मुख्य कारण असं आहे की एखाद्या सिनेमाचं ट्रेलर खूप आकर्षक असतो आणि ते आकर्षक ट्रेलर बघून आपण तो सिनेमा बघायला जातो आणि मग असं होतं की घोर निराशा पदरात पडते. तर तो परिचय वाचताना माझ्या काळजाचे सारखे ठोके चुकत होते, कारण तुम्ही सगळे किती चोखंद रसिक आहात, किती रिसेप्टिव्ह माइंडेड आहात याचा अनुभव मी काल घेतलेला आहे. कारण काल मी तुमच्याचसारखा एक श्रोता बनून या सभागृहामध्ये, खुल्या सभागृहामध्ये बसलेलो होतो. त्यामुळे सुद्धा माझ्या मनावरती एक मोठं दडपण आलेलं आहे. दडपण येण्याची आणखीनही दोन मुख्य कारणं आहेत. मी नमनाला घडाभर तेल जाळतोय असं तुम्हाला वाटेल, पण मी ही कारणं सांगून टाकतो. एक तर ज्या संस्थेने मला निमंत्रित केलेलं आहे त्या संस्थेला अत्यंत सुंदर असा इतिहास आहे. त्या संस्थेचं घोषवाक्यच मुळी नहि ज्ञानेन सदृशम पवित्रम इह विद्यते असं आहे. भगवद्गीतेमधले भगवंतांनी जे सांगितलेलं आहे की या जगामध्ये ज्ञानासारखी दुसरी पवित्र गोष्ट कुठचीही नाही आहे, ते घोषवाक्य म्हणून निवडणाऱ्या या संस्थेमध्ये गीता रहस्य लिहिणाऱ्या बाळ गंगाधर टिळकांपासून ते कृष्णचरित्र अत्यंत रसाळपणे सांगणाऱ्या राम शेवाळकरांपर्यंत अनेक दिग्गज लोक येऊन गेलेले आहेत. गेली 97 वर्ष हा ज्ञानयज्ञ सुरू आहे. मी ज्ञानयज्ञ हा शब्द मुद्दाम वापरतोय कारण मी ह्या संस्थेमध्ये जी काही व्याख्यानं होतात त्यांचा दर्जा आणि वक्ते याच्याबद्दल बरीचशी माहिती मला आहे. ह्या ज्ञानयज्ञ जिथे चालतो तिथे येताना मला शाकुंतलमधला एक प्रसंग आठवला. दुष्यंत राजा वनामध्ये गेलेला आहे आणि तो आता आश्रमात प्रवेश करणार आहे. तेव्हा त्याचा मंत्री आपल्या राजाला सांगतो, बरं का, त्यावेळेचे मंत्र्यांमध्ये एवढं धारिष्ट होतं आपल्या राजाला सांगण्याचं. आणि राजेसुद्धा आपल्या सहाय्यकांनी सांगितलेला हितोपदेश ऐकत असत, असा तो काळ होता. तर तो मंत्री काय सांगतो, हे राजन, विनीत वेशेन प्रविशन्ति. तू एका ऋषीच्या आश्रमामध्ये प्रवेश करणार आहेस, तेव्हा विनीत वेशेनं म्हणजे तुझे हे राजवस्त्र तो तू उतरच, साधी वस्त्र परिधान कर, परंतु नुसती वस्त्र साधी परिधान करून भागत नाही, तर नम्र वृत्ती अंगामध्ये धारण कर आणि मग या ऋषींच्या आश्रमामध्ये प्रवेश कर, कारण इथे अखंड ज्ञानसाधना सुरू आहे. तशीच ज्ञानसाधना गेली 96 वर्ष तुम्ही इथे करत आहात. हे 97 वर्ष आहे, त्याचंही एक मोठं दडपण आहे. त्यामुळे मी इथे जमलेल्या सर्व रसिकांना आधी मनपूर्वक वंदन करतो. समर्थ रामदासांनी सांगितलं आहे की सांगे वडिलांची कीर्ती तो एक मूर्ख. मी आज तो मूर्खपणाही करणार आहे, कारण वासुदेव शास्त्री खरे, त्यांच्या प्रेरणेतून हे सुरू झालं आहे, खरे मंदिर आहे. माझं आजोळ खरे आहे. माझे आजोबा म्हणजे आईचे वडील हे डॉक्टर होते. त्यांचा जन्म 1901 साली झालेला होता. 1927 साली ते मुंबईच्या ग्रँट मेडिकल कॉलेजमधून MBBS झाले आणि मुंबईमध्ये व्यवसाय करण्याची संधी असूनसुद्धा
त्यांनी आपल्या व्यवसायासाठी पनवेल हे त्यावेळेला अत्यंत तुलनेने छोटं असलेलं तालुक्याचं गाव निवडलं आणि 1978 सालापर्यंत ते त्या पनवेलीमध्ये आपला वैद्यकीय व्यवसाय करत होते. तेव्हा त्यांनाही मी नमस्कार करतो. आजचं व्याख्यान देवलांच्या स्मृतीनिमित्त आहे. त्या देवलांचे चिरंजीव इथे आलेले आहेत असं मला सांगण्यात आलं. त्या देवलांच्या स्मृतीला मी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि आता माझा विषय मांडण्याचा प्रयत्न करतो. मी प्रयत्न करतो असं म्हटलं, याचं कारण असं आहे की पर्यावरण आणि प्रदूषण हा विषय इतका मोठा आहे आणि त्याची व्याप्ती इतकी मोठी आहे की त्याच्याबद्दल बोलावं तितकं थोडं आहे. आपण रोजच्या वर्तमानपत्रांमधून त्यासंबंधीच्या बातम्या सहज सतत वाचत असतो. त्यामुळे तुम्ही कोणीही या विषयाशी परके नाही आहात. तुम्हाला मी आता ज्या काही गोष्टी सांगणार आहे त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी या माहिती आहेत. परंतु होतं असं की आपल्या रोजच्या जगण्याच्या धावपळीमध्ये ह्या वाचलेल्या गोष्टींवरती एक विस्मृतीची धूळ बसते. ती धूळ झटकण्याचं काम फक्त मी करणार आहे. कारण ती धूळ मी झटकली की तुमच्या मनातल्या ह्या पर्यावरणविषयक ज्या काही बातम्या येतात, ज्या काही गोष्टी येतात, ज्या काही लेख येतात, त्या सगळ्या स्मृती आपोआप जाग्या होतील. आणि हा प्रश्न खरोखर किती अक्राळ विक्राळ झालेला आहे याची तुम्हाला पुन्हा एकदा प्रकर्षाने जाणीव होईल. झालंय असं की मुंबई पुण्याकडे राहणाऱ्या माणसाला तर हे माहिती आहे की सध्याचं जीवन किती गतिमान झालेलं आहे. त्या मानाने तुमचं इथूनचं जीवन खूप शांत आहे, संथ आहे. मला हेवा वाटतो तुमचा. इतकं शांतपणा आणि इतकं स्वास्थ्य आम्हाला कधीच मिळत नाही हो. आम्ही घड्याळाला बांधलेली लोक आहोत. मला निवृत्त होऊन 8 वर्ष जरी झाली असली तरी मी अजूनही घड्याळाला बांधलेलाच आहे. आणि ही घड्याळाला बांधलेली माणसं आपल्या रोजच्या जीवनामध्ये इतकी मशगूल असतात की आपण नेमकं काय करतो ह्याचंही त्यांना भान राहत नाही. महाराष्ट्र टाइम्सचा उल्लेख झाला इथे. मी पत्रकार आहे याचाही उल्लेख झाला. म्हणून मी तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. ती गोष्ट अशी आहे की आपण किती सगळ्या गोष्टी झटपट मिळवण्याच्या मागे लागलेले आहोत आणि त्याच्यामध्ये आपण किती गोष्टी गमावून बसतो आहोत हे ह्या व्यवसायावरनं सुद्धा तुमच्या लक्षात येईल. कारण हेच सगळीकडे नियम लागू आहेत. मी 1979 साली महाराष्ट्र टाइम्समध्ये दाखल झालो ते शिकाऊ पत्रकार म्हणून. त्यावेळेला आम्ही 22 मुलं मुली होतो. त्याच्यामध्ये मराठी पत्रकारितेसाठी निवडला गेलेला मी एकमेव होतो. बाकी सगळे इंग्लिश आणि हिंदीसाठी होते. तो एक छोटासा भारत होता. कारण त्याच्यामध्ये आसामपासून ते गुजरातपर्यंत आणि तमिळनाडूपासून ते दिल्लीपर्यंत सर्व मुलं होती. पहिले 3 महिने आम्हाला रेग्युलर लेक्चर्स असायची दुपारी 3 पर्यंत, 9:30 ते 3. त्याला सेठींची शाळा असं म्हणायचे. आणि 3 नंतर आम्हाला सगळ्यांना टायपिंग शिकवायला पाठवलं जायचं. मग आम्हाला डिपार्टमेंटमध्ये पाठवलं जायचं. मग आम्हाला एक 2000 शब्दांचा निबंध लिहायला सांगितलं जायचं. शेवटच्या टप्प्यामध्ये आम्हाला एक 4 पानांचा पेपर काढायला सांगितलं जायचं. त्याचा अग्रलेख सुद्धा तुम्हीच लिहायचा, विषय पुन्हा तुम्हीच निवडायचा. ह्या सगळ्यावरती तुमचं असेसमेंट होऊन तुमची जागा निश्चित केली जायची. आता पत्रकार असे होत नाहीत. त्यावेळेची टाइम्सची ही जी पद्धत होती ही इतकी चांगली होती की आमच्याबरोबर जयपूरहून प्रसिद्ध होणाऱ्या राजस्थान पत्रिका ह्या दैनिकाच्या संपादकाचा नाही मालकाचा मुलगा हे प्रशिक्षण घेण्यासाठी तिथे आलेला होता. आता आपल्याला सगळं झटपट हवं आहे आणि ते झटपट मिळवण्याच्या पाठीमागे आपण खूप गोष्टी विसरून गेलेले आहोत. आपल्याला जेवणही झटपट लागतं. आपल्याला मधल्या वेळेचं खायलाही पटकन लागतं.
त्याला आपण फास्ट फूड म्हणतो. काही जण त्याला जंक फूड म्हणून हेटाळणी करतात. खरं म्हणजे आपल्या परंपरेने आपल्याला जे अन्न दिलेलं आहे ना, त्याच्यामध्ये कितीतरी उत्तम असं फास्ट फूड आहे, ते आपण विसरलोत. पोळीचा लाडू, फोडणीचा भात, फोडणीची पोळी, पोह्याचे असंख्य प्रकार, हे सगळं 5 ते 10 मिनिटात होणार आहे. आपल्याकडे हे फास्ट फूड होतं, अजूनही आहे, पण आता आपल्याला ते फास्ट फूड चालत नाही. आपल्याला प्लास्टिकच्या आवरणामध्ये बंद केलेलं, आता प्लास्टिकच्या आवरणावरती बंदी झालेली असल्यामुळे कागदामध्ये बंद केलेलं, बेकरीमध्ये मैद्यापासून बनलेलं, त्याच्यामध्ये भरपूर साखर आणि कृत्रिम रंग घातलेलं असं अन्न लागतं. तेच अन्न आपण आपल्या लहान मुलांच्या डब्यामध्ये सुद्धा देत असतो. जे अन्नाचं झालंय तेच पाण्याचंही झालंय. आता आपल्याला पाणी असं मिळतं, पूर्वी असं पाणी मिळत नव्हतं. परवाची एक बातमी अशी सांगते की लवकरच पाणी हे शेअर मार्केटमध्ये आपलं स्थान मिळवणार आहे. म्हणजे पाण्याची सुद्धा आता विक्री व्हायला लागणार आहे आणि त्या विक्रीवरती तिथूनचे धनाढ्य लोक अधिक पैसा मिळणार आहेत. हे पाणी ह्याला आपण जीवन म्हणतो, पण आपण फक्त म्हणतो. प्रत्यक्ष आपण तसं वागतो का? आपण विचार करून बघा. 12 वर्षापूर्वी मी फिनलंडला गेलो होतो. भारतातल्या 10 पत्रकारांना फिनलंडमधल्या संस्थेने मुद्दाम बोलवलं होतं. 1 आठवड्याचा तो अभ्यास दौरा होता. हेल्सिंकीला मी उतरलो तेव्हा मला खाशाबा जाधवांची आठवण झाली, कारण 1952 साली त्यांनी तिथे कांस्य पदक मिळवलं होतं. त्या हेल्सिंकीच्या हॉटेलमध्ये आम्हाला उतरवलं होतं. 4:30ला आम्ही हॉटेलमध्ये पोचलो. 5:30ला आम्हाला खालती लाऊंजमध्ये यायचं होतं आणि 6 वाजता आमची पहिली मीटिंग होती. सकाळी 6 पासून विमानतळावरती आलेलो होतो, अंग आंबलेलं होतं. म्हटलं आपण पहिल्यांदा आंघोळ करूया. म्हणून कपडे काढून, म्हणजे कपडे नवीन जे घालायचे ते बॅगेतून काढून मी बाथरूममध्ये गेलो, टॉवेल ठेवला आणि मी एकदम स्तब्ध झालो. बाहेर तापमान होतं -6°. आतमध्ये ते जाणवत नव्हतं. स्तब्ध होण्याचं कारण बाहेरची थंडी हे नव्हतं, किंवा आतलं हवाहवसं वाटणारं उबदार वातावरण हेही नव्हतं. स्तब्ध होण्याचं कारण असं होतं की त्या बाथरूममध्ये काही सूचना लावलेल्या होत्या. त्यातली एक सूचना अशी होती की तुम्ही आंघोळ झाल्यानंतर जो टॉवेल वापरणार आहात तो आत्ता एकदाच वापरणार आहात. तो धुवायला टाकायची आवश्यकता खरंच आहे का, याचा तुम्ही विचार करा. कारण तो टॉवेल जर का तुम्ही धुवायला टाकलात तर आम्ही तो धुवू, पण त्याच्यासाठी वीज आणि त्याहीपेक्षा पाणी हे वापरावं लागेल. तुम्ही जर का असा निर्णय घेतलात की एकदाच मी हा टॉवेल वापरलेला आहे, तो लगेच धुतला नाही तरी चालेल, तर तो टॉवेल तुम्ही अमक्या रॅकवरती ठेवा. आम्हाला कळेल की तुम्ही आमच्या मताशी सहमत आहात. दुसरी सूचना अशी होती की पलंगपोस जो आहे तो पलंगपोस सुद्धा उद्याच्या उद्या धुवायला पाहिजे का, कारण एकच रात्र तुम्ही झोपणार आहात. त्या एका रात्रीमध्ये पलंगपोस किती खराब होणार आहे. घाम येण्याचा तर इथे संबंध नाही आहे. तेव्हा पलंगपोस सुद्धा जर का धुवायची गरज नसेल तर तो पलंगपोस आहे तसाच राहून दे.
तो उसकटू नका, आम्हाला सूचना मिळेल, आम्ही तो धुणार नाही. पाणी वापरताना जपून वापरा, नळ सुता राहणार नाही ह्याची काळजी घ्या. गिझर सुरू केला तर तो बंद करत आहात ना हे आवर्जून बघा आणि मगच बाथरूमच्या बाहेर पडा. फिनलँडमध्ये तुम्हाला सांगतो हजारो तळी आहेत, अक्षरशः हजारो तळी आहेत. त्या हजारो तळ्यांना जिवंत पाण्याचे झरे आहेत. 12 वर्षापूर्वी तर तिथे पाण्याचं अजिबातच दुर्भिक्ष नव्हतं, आजही नाहीये. पण 17 वर्षापूर्वी फिनलंडच्या लोकांना भविष्यामध्ये पाण्याचं संकट काय रूप धारण करणार आहे याची जाणीव झाली. आणि ती जाणीव झाल्यामुळे त्या लोकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करायला सुरुवात केली. पाण्याचा पुनर्वापर कसा करता येईल ह्याच्यासाठी तंत्रज्ञान शोधण्याचा प्रयत्न केला. त्याच्यासाठी विविध उद्योगांना प्रवृत्त केलं. मग त्याच्यामध्ये रसायन उद्योग आले आणि अन्यही उद्योग आले. आम्हाला बोलवण्याचं मुख्य कारण त्यांनी हे जे उद्योग सुरू केलेले आहेत त्या उद्योगांना भारतामध्ये बाजारपेठ मिळण्याची शक्यता आहे का हे आजमावून पाहण्याचं होतं. हे उघडच आहे, नाहीतर एवढा खर्च कोण करेल हो. पण हा मार्केटिंगचा भाग जरी त्याच्यामधला सोडला तरी फिनलंडने 12 वर्षापूर्वी नाही 17 वर्षापूर्वी जे पाऊल उचललेलं होतं ते मला खूप महत्त्वाचं वाटतं. त्या हेल्सिंकी शहरामध्ये आम्हाला एक प्रोजेक्ट बघायला मुद्दाम घेऊन गेले होते. हेल्सिंकी हे तिथूनचं राजधानीचं शहर आहे, सुंदर शहर आहे. त्या शहरामधलं सांडपाणी हे शुद्ध करण्याचा प्रकल्प त्यांनी उभारलाय. 8 वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये हे पाणी शुद्ध केलं जातं. त्या पहिल्या टप्प्यामध्ये आम्हाला जेव्हा नेलं तेव्हा आम्ही सगळ्यांनी खिशातून रुमाल काढून नाकाला धरले, कारण इतका तो उबगवाणा आणि घाण वास येत होता. अहो हेल्सिंकी झालं तरी काय हो, तिथूनच्या सांडपाण्याला दुर्गंधीच येणार. युरोपियन माणूस झाला म्हणून काय झालं, म्हणजे युरोपियन माणसांनी अपान वायू सोडला म्हणून काही सुगंध येत नाही. त्या तो पहिल्या टप्प्यावरती अतिशय दुर्गंधीयुक्त असं पाणी होतं. हळूहळू हळूहळू त्या पाण्याचं रूप पालटत गेलं. डांबरासारखं काळभोर असणारं पाणी 8व्या टप्प्यामध्ये आरसपाणी पाणी झालं. आणि ते असं दावा करतात की आम्ही जे पाणी शुद्ध करतो ते 99% शुद्ध होतं, 100% शुद्ध होतं असा आमचा दावा नाही आहे. आणि मग ते असं बघत बघत असताना आम्ही एके ठिकाणी थांबलो. माणूस हा सगळीकडे किती सारखा असतो बघा. का थांबलो तर तिथे एका ह्याच्याहीपेक्षा ह्याच्या चौपट आकाराच्या टेबलवरती सांडपाण्यातून वाहून येणाऱ्या वस्तू बाजूला काढून ठेवलेल्या होत्या. त्याच्यामध्ये काय काय होतं, दात घासायचे ब्रश होते, दाढीचे ब्रश होते, छोटी बाहुली होती, मोबाईल होते, दाताची कवळी होती. अशा कितीतरी वस्तू आपल्या दैनंदिन वापरातल्या, पण त्या अनवधानाने त्या पाण्याबरोबर वाहत आलेल्या त्या सगळ्या त्यांनी काढून ठेवलेल्या होत्या. आम्ही त्यांना विचारलं की हे कोणी न्यायला येतं का हो? ते म्हणाले कोणी येत नाही म्हणाले. पण आम्ही त्या मांडून एवढ्यासाठी ठेवल्यात की प्रकल्पला भेट देणारी जी माणसं येतात त्यांच्या लक्षात यावं की आपण किती बेजबाबदारपणाने वागत असतो. त्या टूथब्रशची किंमत काही फार मोठी नाही आहे, परंतु शेवटी तो प्लास्टिकचाच आहे. तो असा सांडपाण्याबरोबर वाहत गेला तर प्लास्टिक काही रिसायकल करता येत असलं तरी किती करणार तुम्ही. त्या प्लास्टिकचे दुरुपयोग आणि त्याचे भयावह परिणाम किती होतात. कवळी समजा गेली तर कवळीचा पुन्हा खर्च येतो, त्याच्यासाठी रॉ मटेरियल वापरावं लागतं, ते पुन्हा पुन्हा वापरावं लागतं.
हे सगळं टाळता येण्यासारख्या ज्या गोष्टी आहेत त्या लोकांनी टाळाव्यात म्हणून आम्ही ते मांडून ठेवलंय. त्या फिनलंडमधले लोक दुसरी गोष्ट खूप अभिमानाने सांगतात. ते असं सांगतात की आम्ही जे अन्न खातो त्या अन्नातलं 90% अन्न हे आम्हाला आमच्या जंगलातून मिळतं आणि म्हणून आम्ही आमच्या जंगलांची सुद्धा खूप काळजी घेतो. तिथे कागद निर्मितीचा खूप मोठा व्यवसाय आहे. कागदाच्या खूप मोठाल्या गिरण्या आहेत. आपल्या भाषेत सांगायचं तर ते कागद तयार करण्यासाठी त्यांना झाडं कापावीच लागतात, इलाज नाही आहेत. पण त्या देशाचं वैशिष्ट्य हे आहे की त्यांनी समजा जर का 100 झाडं कापली तर 100 झाडं पुन्हा नव्याने लावली जातात. त्यांची देखभाल केली जाते, त्यांची निगा राखली जाते. आणि 10 सालीच तिथूनचे लोक अशी तक्रार करत होते की आमच्याकडचा उन्हाळा आता इतका तीव्र व्हायला लागलेला आहे, आमच्याकडे येणारे सूर्यकिरण इतके प्रखर व्हायला लागलेले आहेत की नव्याने लावलेल्या झाडं किती वेगाने वाढतील ह्यांचं जे आम्ही गणित बांधलेलं होतं ते गणित पार विस्कटून गेलं आहे आणि नव्याने लावलेली झाडं प्रचंड वेगाने वाढायला लागलेली आहेत आणि तो आता आमच्यापुढे मोठा प्रश्न झालेला आहे. किती अंगाने त्या युरोपमधले लोक ह्या सगळ्या प्रश्नाचा विचार करतायत हे पाहण्यासारखं आहे. पण त्यामुळे ते खूप तिथे जपून राहतात. जंगलांवरती राहतात ह्याचा अर्थ जंगलांमधून अन्न मिळतं ह्याचा अर्थ तिथूनचे प्राणी आणि पक्षी आणि मासे हे त्यांचं मुख्य अन्न आहे. आम्हाला शेवटच्या दिवशी एका बोटीतून एका किल्ल्यावरती नेलं होतं. शेवटचा दिवस हा कुठच्या दौऱ्यावरती मौज मजेचा असतो, तसं किल्ल्यावरती नेलं होतं. त्या किल्ल्यावरती जाताना त्या बोटीच्या प्रवासामध्ये तुम्ही जेवू शकता असं आम्हाला आमच्या त्या लुसीनी सांगितलं. म्हणून आम्ही जेवायला गेलो. आपल्या डोक्यामध्ये आपलं जे फिक्स असतं ना तेच आपल्याला दिसत असतं. प्रत्यक्षात काय आहे आपल्याला कळत नाही किंवा आपण ते जाणून घेण्याचा प्रयत्न करत नाही. त्याच्या वेगवेगळ्या डिश मांडून ठेवलेल्या होत्या आणि मी पटकन तिथे ते मला वाटलं ही बीटाची कोशिंबीर ह्यांनी केली आहे, ती घ्यावी आपण. पण जवळ गेल्यानंतर मला काहीतरी शंका आली, पण लांबून बीटाची कोशिंबीर दिसणारी डिश प्रत्यक्षात गेल्यानंतर काहीतरी वेगळी दिसत होती. म्हणून मी तिथून ज्या माणसाला विचारलं की हे काय आहे, तो म्हणाला हे रेंडियरचं मांस आहे म्हणाला. त्यामुळे ती बीटाची कोशिंबीर घ्यायला मी त्याच पावली परत आलो. पण तिथूनच्या लोकांची आहार पद्धती ही अशी आहे आणि तरीसुद्धा त्यांनी आपली जैविक विविधता ही धोक्यात आणून दिलेली नाही आहे. त्या लोकांनी जाणीवपूर्वक आपली जीवनशैली बदललेली आहे. आणि किती बदललेली आहे तर आमची एक भेट ही तिथूनच्या फॉरेन सेक्रेटरीशी होती. एका हॉटेलमध्येच होती. त्या फॉरेन सेक्रेटरी पदावरती एक महिला होत्या, मध्यमवयीन महिला. त्या आम्ही जाण्यापूर्वी तिथे येऊन बसलेल्या होत्या. गंमत म्हणजे त्यांच्याबरोबर कुठचाही लवाजमा नव्हता. 2-5 सेक्रेटरी नव्हते, सुरक्षा रक्षक नव्हते, त्यांची खुशामत करणारे नव्हते. त्या बाई एकट्या आपला फोल्डर घेऊन बसलेल्या होत्या. त्या आमच्याशी बोलल्या, आमच्याबरोबर जेवल्या. आम्ही सगळे हॉटेलच्या बाहेर आलो आणि आम्ही आमची हॉटेल जिथे होतं त्या दिशेने आम्ही चालायला लागलो, कारण ते वॉकिंग डिस्टन्सच होता तो. तर त्या बाईही चालायला लागल्या आमच्याबरोबर. तर आम्हाला वाटलं ते आमच्याबरोबर आमच्या हॉटेलमध्ये येणार आहेत. पण आमच्यापैकी एकाला, त्याचं नाव विनू मॅथ्यू, त्याला शंका आली आणि त्यांनी त्या बाईनं विचारलं की तुम्ही आमच्याबरोबर येताय का आमच्या हॉटेलमध्ये? त्या म्हणाल्या नाही, मी माझी सायकल तिकडे ठेवली आहे म्हणाल्या.
तर आम्ही थक्क झालो. फॉरेन सेक्रेटरी पदावरती काम करणारी ही अत्यंत वरिष्ठ पदावरती, जबाबदारीच्या पदावरती काम करणारी महिला मोटारीने आली नव्हती. ती दुचाकी सायकलीवरून आलेली होती. आणि तिने जेवता जेवता आम्हाला एक गोष्ट आवर्जून सांगितली. खाजगी होती खरं म्हणजे. कुठचीही बाई आपल्या नवऱ्याबद्दल असं सहजपणे बोलेल असं नाही आहे, पण तिने ती गोष्ट आम्हाला सांगितली कारण ज्या विषयाशी संबंधित गोष्टी आम्हाला तो देश दाखवत होता, तिथूनचे उद्योग दाखवत होते, त्याला ती गोष्ट पूरक अशी होती. ती बाई म्हणाली, तुम्हाला सांगू का की आम्ही सगळे मांसाहारी लोक आहोत, आम्ही त्याच्याशी राहू शकत नाही, पण अलीकडच्या काळामध्ये मांस खाणं हे किती हानिकारक आहे. म्हणजे फक्त शरीर स्वास्थ्याच्या दृष्टीने नाही मी म्हणत आहे, तर प्राणी पाळणं, त्यांच्यासाठी अन्न घालणं, ते अन्न तयार करणं, त्याच्यासाठी निसर्गाची हानी करणं आणि पर्यायाने आपलीही हानी करणं, याची जाणीव आम्हाला व्हायला लागली आहे. आम्ही आता हळूहळू शाकाहाराकडे वळलेलो आहोत. थोडा तरी आम्ही शाक खातो, पण म्हणे माझा नवरा तो त्याच्या प्लेटमध्ये घातला की तो असं बाजूला करतो. मग त्याला सांगावं लागतं की तू हे खाल्लं नाहीस तर मी तुला नवीन पीस ऑफ मीट देणार नाही आहे किंवा फिश देणार नाही आहे, ते तुला खावं लागेल. आणि असा मी 2-3दा प्रयोग केल्यानंतर आता तिने ते असं तिरस्काराने तिटकाऱ्याने बाजूला करणं थांबवलं आणि आता तो खायला लागलाय. गोष्ट अशी आहे की पर्यावरणाचा जो काही ऱ्हास होतोय असं सगळे लोक आपल्याला सांगतायत, त्याची जाणीव तिथूनच्या युरोपमधल्या लोकांना व्हायला लागलेली आहे. सगळ्या युरोपमध्ये झाली आहे का माहिती नाही आहे, पण तिथूनच्या काही देशांमध्ये तरी झालेली आहे. तिथे सायकलींचा वापर वाढलेला आहे. केम्ब्रिजमध्ये मी प्रदीर्घ काळ होतो, म्हणजे इंग्लंडमधल्या केम्ब्रिजमध्ये, कारण अमेरिकेमध्ये पण एक केम्ब्रिज आहे. केम्ब्रिजमध्ये सायकली वापरणं, आम्हाला एक प्रोफेसर होते, ते प्रोफेसर आणि त्यांच्या मिसेस हे रोज सायकलवरनं यायचे, रोज सायकलवरनं यायचे आणि सायकलवरनं परत जायचे. तिथे मी एक 3 चाकाची सायकल बघितली, पहिल्यांदाच बघितली. म्हणजे एका पाठोपाठ एक असलेली 3 चाकी सायकल, ते दोघांनी बसण्याची सायकल, दोघांनी चालवायची. अशा सायकली सुद्धा तिथे दिसायला लागल्या आहेत. तिथे हवेच्या प्रदूषणाबद्दल सजगता दिसायला लागलेली आहे. पाण्याच्या संभाव्य संकटाची जाणीव तिथूनच्या लोकांच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे, हे स्पष्टपणे आपल्याला दिसायला लागलेलं आहे. पर्यावरणाच्या प्रश्नाबद्दल तिथे जागरूकता दिसते आणि तिथूनच्या निवडणुकांमध्ये सुद्धा तो एक महत्त्वाचा विषय बनतो. तो कसा आहे आपण नंतर बघणार आहोत. आज ह्या संकटाने जे रूप धारण केलेलं आहे त्याचं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे दक्षिण आफ्रिकेतले केपटाऊन. आज त्या शहरामध्ये पाणी नाही आहे बरं का. पाण्याशिवाय तिथूनचं शहर आहे ते. जी कथा केपटाऊनची आहे तीच आपल्या चेन्नईची झालेली आहे. माझा एक मित्र चेन्नईमध्ये गेली 30 वर्ष राहतोय. त्याच्याकडे मी 2010 सालामध्ये गेलो होतो, तेव्हा अशा प्लास्टिकचे पाण्याचे मोठाले कंटेनर त्याच्या घरामध्ये बघितले, 2-3. तर मी म्हटलं अरे हे काय? तर तो म्हणाला पिण्याचं पाणी आम्हाला विकत घ्यावं लागतं रोजच्या रोज. आपण जसे दुधाचे उकाडे लावतो तसे तिथे त्यांना पाण्याचे उकाडे लावावे लागत आहेत, कारण वापरासाठी जे पाणी आहे ते बोअर्स आहे, ते क्षारयुक्त आहे. ते क्षारयुक्त आहे हे तिथूनच्या बाथरूममध्ये आणि बाथरूममध्ये पाऊल टाकलं की तुमच्या लक्षात येतं. त्या तिथूनच्या जमिनीवरती पडलेल्या डागांवरनं आणि तिथूनच्या नळांची जी अवस्था झालेली आहे, ज्या नळातून ते पाणी येतं त्या नळांची जी अवस्था होते त्याच्याकडे बघितल्यानंतर लक्षात येतं की या पाण्यामध्ये किती क्षार आहेत.
त्या क्षारयुक्त पाण्यानेच तिथूनची माणसं आंघोळ करतात. अनेकांची अवस्था मग माझ्यासारखी होते. अनेकांना त्वचारोग सुद्धा जडू शकतात. ते क्षारामुळे जडतात असं मी धाडसी विधान करणार नाही, परंतु त्या पाण्यामध्ये काय काय घटक असतात आपल्याला माहिती नाहीये. औरंगाबादमध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही पाण्याची टंचाई आहे. मिरजेजवळ एक शिरढोण नावाचं गाव आहे असं मी ऐकलं, खरं आहे का? असं शिरढोण नावाचं गाव हे पनवेल तालुक्यामध्ये पण आहे. पनवेलपासून 9 किंवा 10 किलोमीटरवरती आहे. आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचं गाव म्हणून ते प्रसिद्ध आहे. मुंबईपासून 60 ते 70 किलोमीटर अंतर आहे फक्त. लक्षात घ्या, पनवेलसारखा मोठं शहर हे तिथून 9 किलोमीटरवरती आहे. शिरढोणमध्ये आजही घरोघरी पाण्याचे नळ नाहीत. माझ्या लहानपणी मे महिन्यामध्ये घर असं ओसंडून व्हायला लागलं की आम्हाला बैलगाडीमध्ये 2 पिंप टाकून 3 मैलावरच्या एका विहिरीवरनं, जसदनवाल्याची ती विहीर म्हणून ओळखली जायची, एका पारशी गृहस्थाची विहीर होती तिथे, त्या विहिरीवरनं आम्हाला सकाळी 2 आणि संध्याकाळी 2 अशा 4 खेपा करायला लागायच्या. मग एक व्यवहार्य भाग म्हणून घरातली जी कोणी मुलं असतील त्या मुलांना मामा त्या गाडीत कोंबायचा, एकाने बाजूला बसायचं बैलगाडीत आणि तिकडे जाऊन आम्ही आंघोळी करून परत यायचो. आजही त्या परिस्थितीत फरक नाही पडलेला. ही गोष्ट मी तुम्हाला जवळजवळ 55 वर्षांपूर्वीची सांगतो की ज्या वेळेला मीही बैलगाडीतून जाऊन आंघोळ केलेली आहे तिथे. आज 2022 साली ह्या परिस्थितीत फरक पडलेला नाही आहे. आजही तिथूनच्या विहिरी उन्हाळ्यामध्ये भात भरून ठेवावा अशा कोरड्या ठाक पडतात. फरक पडला असेल तर तो एवढाच पडला आहे की तिथूनच्या ग्रामपंचायतीने गावकऱ्यांसाठी एक पाणवठ्याची सोय केलेली आहे. आता पिण्याचं पाणी आम्हाला तिथून आणावं लागतं. म्हणजे एकीकडे फिनलंडसारखा देश की ज्या देशामध्ये पाण्याची टंचाई नाही आहे, पाण्याचं दुर्भिक्ष्य नाही आहे, तिथूनचे लोक पाणी जपून वापरतायत. आपल्या पाहुण्यांना पाणी जपून वापरा म्हणून सांगतायत. आणि दुसरीकडे आपल्याकडची चेन्नईसारखी शहरं, औरंगाबादसारखी शहरं, शिरढोणसारखी खेडेगावं, इथे आजही पाणी नाही आहे. 3 दिवसापूर्वी आलेली बातमी जर का खरी मानायची, कारण वर्तमानपत्रातल्या बातम्या किती खऱ्या मानायच्या अशी सुद्धा आता शंका यायला लागलेली आहे. मी स्वतः पत्रकार असून सुद्धा हे विधान करतोय, कारण ती बातमी असं सांगत होती, कारण त्यांनी दिलेला आकडा, या बाबतीत कुलकर्णी अधिक सांगू शकतील, त्यांनी दिलेला आकडा छाती दडपणार आहे. त्या बातमीमध्ये असं म्हटलेलं होतं की चेन्नईमध्ये 200, 300, 400 नाही 2000 फूट जरी तुम्ही खालती गेलात तरी भूगर्भामध्ये पाणी राहिलेलं नाही आहे. किती भीषण परिस्थिती आलेली आहे बघा तुम्ही. हे सगळं बघितलं की माझ्या मनामध्ये एक असा प्रश्न येतो की मुंबई पुण्यामध्ये हल्ली तुम्ही हाऊसिंग कॉम्प्लेक्स उभे राहतात. कुठच्याही हाऊसिंग कॉम्प्लेक्समध्ये जा, इथेही आता येत असतील ते, इथे पेव्हर ब्लॉक्स घातलेत, त्याला मध्ये फटी तरी आहेत. मुंबई पुण्यामध्ये किंवा नवनवीन सोसायट्यांमध्ये सगळी जमीन ही सिमेंट कॉन्क्रीटनी बंद करून टाकतात. पडणारं पावसाचं पाणी जमिनीत झिरपावं लागतं, तर भूगर्भामधले साठे पुन्हा भरतात. ह्याचा आपल्याला विसर पडलाय का? का आपल्या डोळ्यावरती कसली तरी झापड आलाय? का आपल्या बुद्धीवरती आपण जाणीवपूर्वक अज्ञानाचं पांघरून ओढून घेतलेलं आहे आणि म्हणून हा आपण मंत्रचाळेपणा म्हणतात तसं करतोय की पाणी झिरपूनच द्यायचं नाही, ती माती आमच्या घरात यायला नको.
ज्या मातीतून आम्ही आलो ती माती आमच्या घरात नको, ती माती आमच्या पायाला नको, ती माती आमच्या तळहाताला लागायला नको. पंचमहाभूत मानतो ना आपण, त्या पंचमहाभूतांचाच विसर आपल्याला पडलाय का असं वाटतं. आणि मग मनामध्ये खेद दाटून येतो. सगळे आपण सुखासीनतेच्या मागे लागलेत. आपण एक सोपं समीकरण मांडून टाकलेलं आहे. आपण सगळे आधुनिक जगामध्ये आहोत. गेल्या शतकाच्या शेवटच्या दशकामध्ये आपल्याला असं सांगितलं जात होतं की पुढचं शतक हे ज्ञानाधिष्ठित समाजाचं असेल. किती छान शब्द होता बघा. पुढचं शतक म्हणजे ज्या शतकामध्ये आपण आज वावरतोय, ज्या शतकाची 2 दशकं उलटून गेलेली आहेत आणि आता आपण 3ऱ्या दशकामध्ये आहोत, ते शतक हे ज्ञानाधिष्ठित समाजाचं असेल असं आपल्याला 1990 सालापासून 91 सालापासून सांगण्यात येत होतं. आपण खरंच ज्ञानाधिष्ठित समाजामध्ये आहोत का असा मला तरी प्रश्न पडतो. कारण आपण एक समीकरण करून टाकलंय की आम्ही आधुनिक आहोत, आम्ही आधुनिक युगामध्ये वावरतोय, आम्ही कम्प्युटर युगामध्ये वावरतोय. मोबाईल हा आमचा छोटासा आमच्या अवयव झालेला एक वेळ आम्हाला एक हात नसला तरी चालेल, पण कॉम्प्युटर म्हणजे तो मोबाईल पाहिजे आम्हाला. ही आधुनिकता आहे. आधुनिकता म्हणजे सुखसोयी, आधुनिकता म्हणजे सुखासीन आयुष्य, आधुनिकता म्हणजे कुठच्याही प्रकारची शरीराला झीज न होता जगता येणं. आधुनिकता म्हणजे गारेगार हवेमध्ये बाहेर अडवतीच नाही. 42 डिग्री टेम्परेचर असलं तरी सुद्धा आम्हाला मात्र गारेगार हवेमध्ये जगता यावं. 42वरनं आठवण झाली, आज सकाळीच मला अहमदाबादहून फोन आला होता. ती बातमी बहुतेक उद्या पेपरमध्ये येईल. काल अहमदाबाद शहरामध्ये 48 अंश सेल्सिअस इतकं तापमान होतं. आणि सूर्य इतकी आग ओकत असताना तिथूनच्या विजेच्या ग्रीडमध्ये काहीतरी घोळ निर्माण झाला आणि वीज सुद्धा गेली. त्यामुळे तिथूनची वृद्ध माणसं, तान्ही बाळं आणि लहान मुलं यांच्या हालाला पारावर राहिला नाही. आपल्या एका भारतीय शास्त्रज्ञांनी 3 आठवड्यापूर्वी एक असा अंदाज व्यक्त केला होता. तो खरा आहे असं आता म्हणावं लागतंय. कारण त्यांनी असा अंदाज व्यक्त केलेला होता की यंदाच्या उन्हाळ्यामध्ये आपल्या देशातलं तापमान हे 50 अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची संभाव्यता आहे. शास्त्रज्ञ नेहमी संभाव्यतेच्या भाषेत बोलतात. शक्यता आणि संभाव्यता याच्यामध्ये फरक आहे. पॉसिबिलिटी आणि प्रोबॅबिलिटी याच्यामध्ये फरक आहे. आणि तो शास्त्रज्ञांना पूर्णपणे माहिती असल्यामुळे ते नेहमी संभाव्यतेची भाषा वापरतात. पण त्यांनी इतक्या सावधपणाने जे विधान केलं ते विधान किती प्रत्यक्षात येत आहे याचा धडधडीत पुरावा काल अहमदाबादमध्ये राहणाऱ्या लोकांना मिळालेला आहे. तर ही सुखासीनता म्हणजे आधुनिकता आहे का? ज्ञानेश्वरांनी 5व्या अध्यायामध्ये एक फार सुंदर उपमा दिली आहे. ते असं म्हणतात, हे असो आघवी बोली, सांगपा सर्पफणीची सावली, ते शीतल होईल केतुली मूषकासी. त्याच्या अगोदर अर्जुनाशी जे काही वार्तालाप चाललेला आहे तर तो वार्तालाप सांगून राहून दे, तर तत्वज्ञान राहून दे. मी आता तुला काय सांगतोय ते ऐक. की उंदीर आहे तिथे आणि उंदरावरती सावली कोणाची धरलेली आहे तर नागराज कोब्राची. त्या कोब्राच्या फणी, एखाद्या भाकरीसारखी रुंद वसलेली ती फणी, उन्हामध्ये असा तो उभा आहे आणि त्याची सावली पडली आहे त्या उंदरावरती.
उंदराला दिसतंय आपल्या पुढे वरपल्यावर ती सावली कोणी धरलेली आहे ती. आता अर्जुना मला तू सांग की कितीही त्याला उन्हाचे चटके बसत असले तरी त्या नागाची सावली त्याला सुख देईल का? सुखकारक वाटेल का? ती त्याला थंड वाटेल का? ह्या प्रश्नाचं उत्तर ज्ञानेश्वर महाराज तुमची माफी मागून मी देतो की आम्हाला ती सावली थंड वाटते. आम्हाला ती सावली थंड वाटते, ती हवीहवीशी वाटते. कारण त्या सावलीच्या पाठीमागे काय दडलंय ह्याच्या बातम्या जरी आम्ही वाचत असलो तरी त्या बातम्यांमधलं गांभीर्य आमच्या मेंदूपर्यंत दुर्दैवाने पोचलेलं नाही आहे. आणि समजा ते पोचलं असलं तरी त्या सुखाच्या हव्याहव्याशा वाटणाऱ्या सुखासीनतेची एक सुंदर अशी शाल आम्ही आमच्या ज्ञानावरती पांघरून म्हणून घातलेली आहे. आणि त्यामुळे आम्हाला वाटत नाही आहे ती. भोपाळचा अपघात आठवतो का? भोपाळला जो रासायनिक कारखान्यामध्ये अपघात झाला, मिथाईल आयसोसायनेट नावाचा विषारी वायू बाहेर पडला आणि नरमेध म्हणता येईल असा संहार तिथे झाला. रासायनिक खत निर्माण करणारा तो कारखाना. एक तुम्हाला मी सगळ्यांना विनंती करतो, माफ करा मी थोडंसं थांबतोय. आपला अत्यंत प्रिय असलेला मोबाईल तुम्ही सायलेंट मोडवरती ठेवावा. कारण मी अर्जुन नाही आहे, ज्याला फक्त पोपट्याचा डोळा दिसतो असा मी अर्जुन नाही आहे. माझं लक्ष त्यामुळे विचलित होतं. तेव्हा माझ्यावरती कृपा करा आणि आपले मोबाईल हे सायलेंट मोडवरती ठेवा अशी मी तुम्हाला विनंती करतोय. काय सांगत होतो? भोपाळ. तर भोपाळला तो मिथाईल आयसोसायनेट बाहेर पडला. माणसाची चूक होती ती. असे अपघात हे अपघात म्हणून खूप कमी असतात. बरेचसे अपघात हे मानवी चुकांमधून निर्माण होत असतात. भोपाळचा सुद्धा मानवी चुकातूनच निर्माण झालेला होता, पण त्याची फार मोठी किंमत आपल्याला मोजावी लागली. चेर्नोबिलची अणुभट्टी, तो संपूर्ण भूभाग अजूनही त्याचे फटके सहन करतोय. तो सुद्धा अपघात हा मानवी चुकीमुळेच झालेला होता. मुद्दा असा आहे की जे आधुनिक तंत्रज्ञान आपलं आयुष्य खूप सुखी करताय, सोपं करताय, सहज करताय, त्याला एक विलक्षण अशी गती देत आहे. आज हे करू का उद्या ते करू असा आपल्याला सारखा प्रश्न पडावा इतकी गती देत आहे. ते आधुनिक तंत्रज्ञान वापरताना आपली काही जबाबदारी असते याचा विसर पडून देता कामा नये. दुर्दैवाने तो विसर आपल्याला पडला आहे असं आपल्याला वारंवार दिसतंय. आज परिस्थिती अशी आहे की आपले जे वर्षानुवर्षांचं जे ऋतुचक्र होतं, उन्हाळा, पावसाळा, थंडी, ते संपूर्ण ऋतुचक्र विस्कटून गेलेलं आहे. उन्हाळा बेसुमार वाढलाय, थंडीही तशीच वाढली आहे. मी डोंबिवलीला राहतो. आमच्या डोंबिवलीमध्ये आम्हाला कधी कानटोपी घालावी लागेल आणि 3-3 शर्ट घालून त्याच्यावरती स्वेटर घालावे लागेल, झोपताना पायमोजे घालावे लागतील असं स्वप्नातही आलं नव्हतं. थंडी आली म्हणता म्हणता 8 दिवसात ती जायची सुद्धा. थंडी आली म्हणून आपलं उबदार काहीतरी असावं असं मला कधी वाटलं नाही, कारण थंडी पडायचीच नाही. मग आली म्हणता म्हणता निघून जायची. गेल्या वर्षीची थंडी याला अपवाद होती. प्रचंड थंडी पडली. यंदा प्रचंड उन्हाळा आहे आणि यंदाचा पावसाळा सुद्धा तसाच भीषण असणार आहे. काल अतिशय रंगात आलेलं व्याख्यान ज्या पावसाने
क्षणभर का होईना परंतु थांबवलं. तो पाऊस कसा पडला तुम्ही बघितलात ना. किती थोडक्या वेळामध्ये ज्याला आपण बदाबदा पाऊस पडतो तसा कालचा तो थोडक्या वेळात बदाबदा पाऊस पडला. ते व्याख्यान संपल्यानंतर आम्ही जवळजवळ पाऊण तासांनी इथून बाहेर पडलो तरी सुद्धा रस्त्यावरती पाणी वाहत होतं. इतका तो पाऊस बदाबदा पडलेला होता. हे पावसाचं बदलणारं रूप, थंडीचं रूप, उन्हाळ्याचं रूप, ही सगळी बदलत्या हवामानाची लक्षणं आहेत. त्याचे आपण अनुभव घेत आहोत. वादळ आणि चक्रीवादळ यांच्या बातम्या आपल्याला आता येणारच येते. आसानी नावाचं चक्रीवादळ उद्याच प्रेडिक्शन आहे 13 तारखेला आंध्र प्रदेशामध्ये येणार आहे. कदाचित ते सौम्य सुद्धा होईल. परंतु तुम्ही आठवून बघा स्वतःशी की गेल्या 5 वर्षामध्ये भारतामध्ये किती वेळा अशी चक्रीवादळं आली. अरबी समुद्रामध्ये यापूर्वी फारशी चक्रीवादळ तयार होत नव्हती. ती आता का व्हायला लागली? अमेरिकेच्या किनाऱ्यांना चक्रीवादळाचे तडाखे वारंवार का बसायला लागलेत? कोकणामध्ये उधाणाचं पाणी आजपर्यंत का यायला लागलेलं आहे? ओडिशा हे जे आपलं राज्य आहे त्या ओडिशा राज्यामधली 6 खेडी समुद्राने गिळून टाकलेली आहेत. समुद्राची पातळी, सरासरी पातळी झपाट्याने वाढतेय आणि त्या वाढत्या पातळीने ओडिशा राज्यातली 6 खेडी अक्षरशः गिळून टाकलेली आहेत. तिथूनचे लोक विस्थापित झालेले आहेत. तिथूनच्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेलेल्या आहेत. तिथूनच्या शाळा हरवलेल्या आहेत आणि त्या माणसांच्या पुढे भविष्य हे अंधकारमय झालेलं आहे. 1990 ते 2016 ह्या काळातली आकडेवारी अशी सांगते की ह्या काळामध्ये सागराच्या सरासरी पातळीमध्ये जी वाढ झाली आहे त्या वाढीमुळे 7,500 किलोमीटरपेक्षा जास्त समुद्रकिनारा असलेल्या आपल्या देशाची 235 चौरस किलोमीटर जमीन ही समुद्रार्पण झालेली आहे. गेली आहे ती जमीन, ती परत येणार नाहीये. द्वारका बुडाली आपण म्हणतो. आपल्या नजरेसमोर जमीन घेऊन टाकतेय सागर. सुंदरबन मधलं एक बेट गेलाय पाण्याखालती. मालदीव सारखा जो देश आहे जो अनेक बेटांचा मिळून बनलेला आहे तो देश या शतकाच्या अखेरीस नकाशावरनं, जगाच्या नकाशावरनं कायमचा पुसला जाईल अशी संभाव्यता गेल्या शतकाच्या उत्तरार्धातच शास्त्रज्ञांनी बोलून दाखवलेली आहे. लहान लहान बेटांच्या अनेक देशांपुढे सुद्धा तोच प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यामुळे हवामान बदलाविषयीच्या आतापर्यंत जितक्या म्हणून परिषदा झाल्या आणि जितके म्हणून करार झाले त्या परिषदांमधल्या गेल्या 10 वर्षातली तुम्ही स्टेटमेंट्स काढून वाचा. त्या सगळ्या परिषदांमध्ये हे जे लहान लहान देश आहेत जे बेटांवरती वसलेले आहेत, छोटे छोटी बेटं आहेत ती, त्या देशाच्या प्रमुखांनी चिंता व्यक्त केलेली आहे आणि विकासाच्या नावाखालती तुम्ही आमचं जीवन उद्ध्वस्त करू नका अशी करुणा विकसित देशांपुढे त्यांनी भाकलेली आहे. उपयोग होतोय का त्याचा? काही उपयोग होताना दिसत नाहीये. तुमच्यापैकी किती जण दादरला गेलेत? मुंबईचं दादर नाही गेलेलं कोणी? दादरची चौपाटी तुम्हाला आठवते काय की काही कशी होती आणि आताची चौपाटी कशी आहे? किती चिंचोळी झाली आहे. त्या चौपाटीला लागून ज्ञानेश्वर उद्यान आहे. पावसाळ्यामध्ये त्या उद्यानामध्ये सुद्धा आता पाणी यायला लागलंय. गोखले रोड पर्यंत पाणी यायला लागलेलं आहे. आणि अगदी खरं सांगायचं तर आज जिथे गोखले रोड आहे दादरला, तिथे एकेकाळी
नारळाच्या मोठाल्या बागा होत्या. कॉम्रेड मिरजकरांचं आत्मचरित्र आहे अंधारातून प्रकाशाकडे म्हणून. त्या आत्मचरित्रामध्ये त्यांनी त्यावेळेच्या मुंबईचं वर्णन केलंय. त्यानुसार त्या गोखले रोडवरती नारळाच्या मोठाल्या बागा होत्या. गेल्या त्या. आता तिथपर्यंत पाणी जायला लागलंय. हा जो सागर सतत उफाणतोय त्याच्यामुळे मुंबई, कलकत्ता, चेन्नई, ढाका, शांघाय, बँकॉक, रंगून, मियामी या शहरांना पुढच्या 30 वर्षांमध्ये खूप मोठा धोका आहे असा इशाराही दिलेला आहे. उत्तर ध्रुवावरती एकेकाळी बर्फाचं राज्य होतं. दक्षिण ध्रुवावरती सुद्धा बर्फाचंच राज्य होतं. आताच्या तिथूनच्या उन्हाळ्यामध्ये म्हणजे उत्तर ध्रुवावरच्या उन्हाळ्यामध्ये बरं का, तिथूनचा बर्फ झपाट्याने नाहीसं होतो. आता वात आणि चढावड कशासाठी लागली आहे तर तिथूनच्या त्या इतकी वर्ष बर्फाखालती झाकलेल्या जमिनीमध्ये, तिथूनच्या भूगर्भामध्ये नैसर्गिक तेलाचे मोठाले साठे आहेत. त्या साठ्यांवरती कब्जा कोणी मिळवायचा ह्याची आता स्पर्धा सुरू झालेली आहे. त्या मोकळ्या झालेल्या सागरामधून जर का आम्ही आमच्या व्यापारी बोटी नेल्या, मोठमोठाले ऑइल टँकर्स जर का तिथून नेले तर आमचा किती वेळ आणि इंधन वाचेल याचे हिशेब मांडले जात आहेत. म्हणजे ऑइल टँकर कितीही तुम्ही आधुनिक वापरलात तरी त्याच्यातून प्रदूषण व्हायचं ते होतंच. मग तिथूनच्या पाण्याचं प्रदूषण झालं तरी आम्हाला फिकीर नाही आहे. मला नेहमी असं वाटतं की जॅक लंडननी पुन्हा जन्म घ्यावा. जॅक लंडन हा अमेरिकन लेखक, उत्तर ध्रुवावरच्या अत्यंत कठोर अशा निसर्गामध्ये मनमुरादपणे फिरणारा, त्या उत्तर ध्रुवाजवळच्या प्रदेशामध्ये राहणाऱ्या माणसांमध्ये रमणारा, तिथूनच्या लोकांच्या जीवन संघर्षावरती आत्मीयतेने लिहिणारा, त्या जॅक लंडननी पुन्हा जन्म घ्यावा आणि पुन्हा एकदा ज्या प्रदेशावरती बाबा तू खूप प्रेम केलंस तिथे एकदा जाऊन बघ ना. मला खात्री आहे की जॅक लंडननी समजा पुन्हा जन्म घेतला आणि तो तिथे गेला तर तो डोळे चोळत राहील, कारण त्याला त्याची ओळखीची दृश्य दिसणार नाहीत. मी हे भीती वाटावी म्हणून सांगत नाहीये बरं का तुम्हाला. मी फक्त तुमच्यापुढे वस्तुस्थिती मांडतोय आणि ही अशी वस्तुस्थिती ही तुम्हाला माहिती असलेली वस्तुस्थिती आहे. मी मगाशी सांगितलं तसं. म्हणजे एकीकडे आपण ऋतुमान पालटाचा अनुभव घेतोय, एकीकडे सागराच्या उफाणणाऱ्या सागराचा अनुभव घेतोय, जमीन गिळून टाकणाऱ्या सागराचा अनुभव घेतोय आणि त्याच वेळेला त्या सागरामध्ये असलेल्या जीवजाती नाहीशा होताना सुद्धा पाहतोय. अल्बाट्रॉस नावाचा पक्षी आहे, त्याच्या 12 जाती आहेत. हा पक्षी मुख्यतः दक्षिण गोलार्धामध्ये राहतो. मिडवे नावाच्या एका बेटावरती ख्रिस जॉर्डन नावाचा एक छायाचित्रकार गेला होता. कारण त्या बेटावरती या पक्ष्यांच्या खूप मोठ्या वसाहती आहेत. प्रजनन काळामध्ये तिथे जाऊन आपण फोटोग्राफी करावी ह्या उद्देशाने हा ख्रिस जॉर्डन तिथे गेला होता. तो त्या बेटावरती गेला तेव्हा त्याला दिसलं की त्या बेटापासून काही अंतरावरती एक प्रचंड कृत्रिम असं बेट तयार झालंय असं वाटावं असं एक ढीग आहे. तो प्रचंड ढीग हा प्लास्टिक वेस्टचा होता. त्या मिडवे आयलंडवरती सुद्धा तो प्लास्टिकचाच कचरा येऊन पडत होता. आणि अत्यंत हृदयद्रावक गोष्ट अशी की प्रजननाच्या त्या सोहळ्यामध्ये यशस्वी झाल्यानंतर आपल्या लहानग्यांसाठी अन्न आणायला त्यांचे आईबाप
गेले स्क्वीड आणायला की ती लहानगी त्यांना काय ते कळत नाही, पाण्याबरोबर त्या बेटावरती येणारे लहान लहान प्लास्टिक आणि रबर, त्याच्यावरती खूप वेगवेगळी आवरणं बसलेली असतात पाण्यामधून वाहून आल्यामुळे, त्या लहानग्या जीवांना कळत नाही ते आपलं अन्न म्हणून खातात. ते अन्न साहजिकच पचत नाही, त्यांच्या आतड्यामध्ये अडकून पडतं. आणि असे हजारो लहानगे पक्षी तिथे मेलेले त्यांना दिसले. त्यांनी हे सगळ्यांना सांगितलं. मग तिथे दुसरी शास्त्रज्ञांची टीम गेली, त्यांनी तिथे डिसेक्शन केलं की हे कशामुळे मेले. तर ते डिसेक्शन केल्यानंतर उघड झालं की या लहानग्यांनी आपलं अन्न समजून लहान लहान प्लास्टिक आणि रबर यांचे तुकडे गिळलेले आहेत. काही महिन्यांपूर्वी मुंबईच्या किनाऱ्यावरती एक प्रचंड आकाराचा व्हेल मरून पडला होता. त्याच्याही पोटामध्ये प्लास्टिकच आढळलं होतं. अधूनमधून बातम्या येतात की अमक्या गावामध्ये गाय गेली म्हणजे मेली. प्लास्टिकचा कचरा तिच्या पोटात होता. आपणच टाकतो ना तो कचरा, आपणच टाकतो. पण हे सगळं कळत असून सुद्धा आपल्याला वळत नाहीये. बघा किती साध्या साध्या गोष्टी गेल्या. आपण एकेकाळी चिमण्या आता पुन्हा दिसायला लागल्यात, परंतु मध्ये एक काळ असा आला होता की चिमण्या नाहीशा झाल्या होत्या. मोठाल्या शहरांमधून तर चिमण्या नाहीशा झाल्या होत्या. लहान मुलांना हा चिवचा घास, हा काऊचा घास, हा मैनेचा घास, हा पोपटाचा घास असं म्हणायची सोय राहिली नव्हती. कारण कावळ्या पण आता कमी झाल्या, कारण कबुतरं आली आहेत. ज्या कबुतरांमुळे फुफ्फुस निकामी होण्याची संभाव्यता वाढते, ती कबुतरं आता शहरांमध्ये प्रचंड संख्येने वाढायला लागली आहेत. आणि जे कावळे हे एका अर्थाने स्वच्छता करणाऱ्या सेवकाचं काम करत असतात, त्या कावळ्यांची संख्या कमी झाली आहे. चिमण्या आता सुदैवाने दिसायला लागली आहेत. बेडूक दिसतो का सहजपणे? तुमच्या मिरजेमध्ये दिसतो का बेडूक पावसाळ्यामध्ये? माहित नाही मला. मुंबई पुण्यामध्ये तरी बेडूक सहजपणे दिसत नाही. माझ्या मामाची म्हणजे माझ्या आजोबांची शेती होती. मी मामाला म्हटलं काय रे, त्यांनी शेती बंद करून 20 वर्ष झाली. कारण परवडत नाही शेती, अनेक कारणांनी, त्या कारणांच्या तपशिलात जात नाही. पण मी म्हटलं काय रे, इथे तरी बेडूक दिसतात का? तो म्हणाला नाही, खेड्यात ही बेडूक दिसत नाहीत. तो म्हणाला एकेकाळी पावसाळ्यामध्ये तुम्ही जर का शेतांवरती गेलात तर शेतं पिवळी दिसतील, इतकी बेडकं असायची. आता बेडूकच दिसत नाही. म्हटलं असं का झालं? हे म्हणे बेडकांना पकडायचा आणि त्यांना विकायचा धंदा सुरू झाला. त्याच्या भाषेत सांगायचं, मामा काही माझा फारसा शिकलेला नाही आहे, त्याच्या भाषेत सांगायचं आणि त्याचीच भाषा वापरून सांगतो की शिमिटाच्या एका गोणीला 20 रुपये असा रेट होता. मग इथूनच्या लोकांना तोच उद्योग लागला की शिमिटाची गोणी भरून बेडकं पकडायची, विकायची आणि 20 रुपये घ्यायचे. 80च्या दशकात हे सुरू झालं. त्यावेळेला 20 रुपयाला किंमत होती. आता 20 रुपयाला एक कप चहा सुद्धा मिळत नाही. पण त्यावेळेला 20 रुपयाला किंमत होती. या बेडकाला आपण नाहीसं करून टाकलं जवळपास. तुम्हाला विनोबा माहिती आहेत सगळ्यांना. विनोबा हा माणूस, अनेक जण त्यांची सरकारी संत म्हणून हेटाळणी करतात, परंतु विनोबा हा माणूस अत्यंत मूलभूत विचार करणारा होता. मी पत्रकार असल्यामुळे एका ज्येष्ठ पत्रकाराची त्यांनी कशी फिरकी घेतली हे सांगू का तुम्हाला? सांगू? ज्येष्ठ विचारवंत अशी ओळख असणारे एक आमचे पत्रकार मित्र विनोबांकडे गेले होते आणि त्यांनी विनोबांना असं सांगितलं
की मी निरीश्वरवादी आहे, माझा देवावरती विश्वास नाही आहे. तर विनोबाने ते ऐकून घेतलं आणि ते म्हणाले, हो का, चांगलं आहे म्हणाले, पण देवाचा तुझ्यावर विश्वास आहे म्हणाले. मग हे विचारवंत म्हणाले की मी मार्क्सवादी आहे आणि माझा क्रांतीवरती विश्वास आहे, मतपरिवर्तनावरती विश्वास नाही. तर विनोबा म्हणाले, हो का, चांगलं आहे म्हणाले, असंही व्हायला पाहिजे, कोणाचा तरी कशावरती तरी विश्वास असायला पाहिजे. तुमचा क्रांतीवरती विश्वास आहे, मतपरिवर्तनावरती विश्वास नाही असं तुम्ही म्हणता. हो म्हणाले, अजिबात विश्वास नाही आहे. म्हणाले, मला एक सांगा, तुम्ही जन्मापासून मार्क्सवादी आहात का? तुम्हाला नाही, जन्मापासून कसं असेल? हो म्हणाले, मार्क्सवादाकडे तुम्ही कधी वळलात? तो म्हणाले, मी अर्थशास्त्राचा अभ्यास करायला लागल्यानंतर मी मार्क्सवादाकडे वळलो. म्हणजे वयाच्या कितव्या वर्षी साधारण? 18-19 वय असेल. तिथपर्यंत तुम्ही मार्क्सवादी नव्हतो, मला मार्क्स माहितीच नव्हता म्हणाले. मग अर्थशास्त्राचा अभ्यास सुरू करायला लागल्यानंतर किंवा सुरू झाल्यानंतर तुम्ही मार्क्सच्या तत्वज्ञानाकडे वळलात असं तुम्ही आत्ता म्हणालात. हो म्हणाले, खरं आहे. म्हणजे तुमचं मतपरिवर्तन झालं की नाही? ते म्हणाले, हो झालं. मग म्हणाले, जे एका व्यक्तीच्या बाबतीत होऊ शकतं तेच समाजाच्या बाबतीत सुद्धा होऊ शकतं, कारण समाज हा शेवटी असंख्य व्यक्तींचा समूह असतो आणि त्या असंख्य व्यक्तींच्या समूहाला एक सामूहिक शहाणपण असतं. आज ते सामूहिक शहाणपण आहे का? जो शब्द विनोबानी वापरला तोच वापरून मी विचारतो की ते सामूहिक शहाणपण आहे का? त्या विनोबांकडे गागोदा हे त्यांचं गाव, त्या गागोद्यातली माणसं गेली होती की विनोबा, अनेक वर्षांमध्ये तुम्ही गागोद्याला आलेले नाही आहात, तर तुम्ही गागोद्याला या. तर विनोबा त्यांना म्हणाले, मी येईन, पण माझी एक विनंती आहे तुम्हाला. ते म्हणाले, काय विनंती आहे? गागोद्यात बेडूक दिसला की मला सांगायला या, मी त्या दिवशी गागोद्याला येईन. विनोबा हयात असेपर्यंत गागोद्यात बेडूक दिसला नाही, विनोबा गागोद्याला गेले नाहीत. चीनमध्ये एक सांस्कृतिक क्रांती झाली होती माओने केलेली, तुम्हाला आठवत असेल. इथे वयाने जी ज्येष्ठ माणसं आहेत त्यांना आठवत असेल. त्या सांस्कृतिक क्रांतीचा भाग म्हणून त्यांनी चिमण्यांनाच मारून टाकलं होतं आणि मग तिथूनच्या शेतीच्या उत्पादनावरती परिणाम झाला. कारण शेतीच्या उत्पादनाला, भात पिकाला किंवा कुठच्याही पिकाला त्रास देणारे जे कीटक असतात ते खाणाऱ्या चिमण्या गेल्या. जसे बेडूक गेले तसे चिमण्या गेल्या. काय काय घडलंय मी तुम्हाला फक्त आठवण करून देतोय. जमीन ही प्रदूषित झाली, पाणी प्रदूषित झालं, तसं जमीन ही प्रदूषित झाली. किती प्रदूषित झाली हो ही जमीन? तुमच्या परवानगीने एक अनुभव सांगू का? पुन्हा मी अगदी लहान होतो, म्हणजे जवळजवळ 56 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे ही. 56-57 सुद्धा झाली असतील वर्ष. उन्हाळ्यामध्ये खेडेगावात त्यावेळेला तरी अशी पद्धत होती की लहान लहान पोती घ्यायची आणि मोठ्या माणसाबरोबर रानात जायचं आणि पळसाची पानं खुडून आणायची. मग ती पळसाची पानं देठाला देठ लावून वाळत घालायची. मग त्याचे पुढे बांधायचे, त्यातल्या काही ओल्या पानांच्या पत्रावळी लावायच्या. अशी त्यावेळेला पद्धत होती. आम्ही निघालो होतो, मी आणि नात्याने माझा मामा असलेला पण प्रत्यक्षात माझ्यापेक्षा 1 वर्षांनी लहान असलेला, असा आमच्या एका थोरल्या मामाबरोबर निघालो. तर कृष्णावळ्याचं झाड दिसलं. कृष्णावळा म्हणजे मोठा आवळा. एक राय आवळा असतो आणि एक कृष्णावळा असतो. तर आम्ही म्हटलं, मामा आवळे. तो म्हणाला, खायचेत काय? म्हटलं, हो खायचेत. तर त्यांनी त्याच्या हातातलं पोतं खालती ठेवलं आणि दगड भिरकावला. तो बरोबर बसला आणि खालती एक 15-20 आवळे पडले. आम्ही ते वेचले. हाव ना, पण त्या 15-20 आवळ्यांनी आमचं भागलं नाही. आम्ही म्हटलं, मामा आणखीन पाहिजेत. त्यांनी पुन्हा दुसरा दगड उचलला आणि भिरकावला जोरात. यावेळेला नेम हुकला.
त्या फांदीवरती बसला आणि त्या फांदीवरनं रिबाउंड होऊन तो वेगात फेकलेला दगड त्याच्या कपाळावरती येऊन आदळला आणि रक्ताची धार लागली. 9-10 वर्षाचा होतो आम्ही घाबरलो, रडायला लागलो. तुम्हाला रडायचं काम नाही, मी सांगतो तेवढं करा. खिशातून म्हणाला तंबाखूची डबी काढा. काढली. त्याच्यातली ती चुन्याची डबी काढा. चुना काढला. तिथपर्यंत तो काय खालती उकिडवा बसला होता आणि तिथूनच्या त्यावर बसलेला होता तिथूनची जमीन अशी सारखी साफ करत होता. अशी साफ करता 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 तो जवळजवळ विटभर खालती, भुसभुशीत जमीन होती, तो जवळजवळ विटभर खालती गेला आणि अगदी मऊसूत अशी माती जेव्हा त्याच्या हाताला लागायला लागली तेव्हा तिथूनची मऊसूत माती अशी त्यांनी उचलून आपल्या डाव्या तळव्यावरती ठेवली. तिथपर्यंत रक्त चालू. तो म्हणाला आता ते चुना म्हणाला माझ्या जखमेवरती लावा. आम्ही लावला आणि अविश्वसनीय वाटेल, तुम्हाला वाटेल हा थापा मारतोय, परंतु त्याने ती जी अशी सुंदर माती काढलेली होती ती माती घेतली बुसकुलीभर आणि ती आपल्या हाताने त्या जखमेवरती थापली. माती. मी म्हटलं मामा अरे तो म्हणाला चोप, तुला काही कळत नाही. आणि 3 दिवसात तो बरा झाला की हो. कुठचंही अँटीबायोटिक नाही घ्यावं लागलं. टिटॅनसचं इंजेक्शन घ्यायला डॉक्टरकडे नाही जावं लागलं. पोटात गोळ्या नाही घ्याव्या लागल्या. त्या मातीने आणि चुन्याने त्याला बरं केलं. आता माती खणून बघा तुम्ही, तिथे काय काय मिळतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्लास्टिक सुद्धा मिळतं. आणि हे प्लास्टिक आता माणसाच्या रक्तामध्ये सापडायला लागलेलं आहे, असे ताजे रिपोर्ट आलेले आहेत. अरे खूप वेळ झाला, 1 तास होऊन गेला, आवर्त घ्यायला पाहिजे ना आता. हे सगळं बघितल्यानंतर काही लोक अस्वस्थ झाले. त्यातली एका मुलीची मी फक्त गोष्ट सांगतो तुम्हाला. त्या मुलीचं नाव आहे ग्रेटा थुनबर्ग. स्वीडनमधली ही मुलगी आहे. 4 वर्षापूर्वी तिने संप सुरू केला. संप म्हणजे काय, शाळेत जायचं नाही. तिथूनच्या पार्लमेंट हाऊसच्या समोर ती बसून राहिली. जाणाऱ्या येणाऱ्यांना पत्रकं वाटायला लागली. आणि तिचं म्हणणं असं होतं की हवामानामध्ये बदल होतो हे मला समजतं आहे, मी याच्या संदर्भात खूप वाचलेलं आहे. आमचं सरकार काहीच का नाही करत आहे. आता लवकरच निवडणुका येणार आहेत. त्या निवडणुकांमध्ये निवडून येणाऱ्या नवीन सरकारने तरी प्रदूषणाचा आणि पर्यावरणाचा प्रश्न हाती घ्यावा, त्याच्यासाठी लोकांनी त्यांच्यावरती दबाव टाकावा, म्हणून मी उपोषणाला बसली आहे. तिने स्वतः 12व्या वर्षापासून नॉनव्हेज खाणं बंद केलं. विमानाचा प्रवास सोडून दिला. तिची आई ही आंतरराष्ट्रीय कीर्तीची गायिका आहे. आपल्या मुलीच्या आग्रहामुळे तिने परदेशातले कार्यक्रम घेणं थांबवलं आणि विमान प्रवास बंद करून टाकला. आई वडील दोघंही पूर्ण शाकाहारी झाले. थुनबर्ग असं म्हणते की दूरचित्रवाणीवरती ज्या वेळेला राजकीय पक्षाचे पुढारी येतात आणि बोलतात त्यावेळेला ही दूरचित्रवाणी आहे का बालदूरचित्रवाणी आहे असा प्रश्न माझ्यापुढे पडतो. इतकं बालिश बोलत असतात. शास्त्रज्ञ जे काही सांगतायत त्याच्या बरोबर उलट यांची विधानं असतात. हे सगळं कसं काय चालू आहे आणि का चालू आहे ह्याच्यासाठी तिने तिथे संप सुरू केलेला होता. तिचं म्हणणं असं आहे की ही जी समस्या आहे ती समस्या इतकी मोठी आहे की तिची त्या समस्येमध्ये काळाला कलाटणी देण्याची शक्यता आहे. आपण आत्ता हे संकट टाळू शकतो अजूनही, असं ती 4 वर्षापूर्वी सांगत होती. तिने पुढे जी विधानं केलेली आहेत ती फार विचार करायला लावणारी आहेत. ती असं म्हणते की 2103 साली मी 100 वर्षाची असेल, म्हणजे जगले तर 2050 साली काय असेल ह्याचा मी विचार आज करू शकत नाही आहे. त्यामुळे मी 100 वर्ष जगेन का हाही विचार करू शकत नाही आहे. 2078 साली मी 75 वर्षांची असेल
आणि मला त्यावेळेला जर का नातवंड असली तर ती मला असं विचारतील की अगं आजी, ही आज जी परिस्थिती आम्ही भोगतोय त्याची सगळी पाळमुळं तुझ्या लहानपणामध्ये आणि तुझ्या आईवडिलांच्या लहानपणामध्ये आहेत. तुम्ही काहीच कसं नाही केलं तो. त्या माझ्या नातवंडांना मी काय उत्तर देईन मला माहिती नाही आहे. मी शाळेत न जाता संप पुकारण्याचं हे एक मोठं कारण आहे. हे ग्रेटाचं हे आहे. आपल्याला असं वाटेल की ही ग्रेटा थुनबर्ग एकटीच आहे, पण नाही आहे. ऑस्ट्रेलियामध्ये मी मुद्दाम ही उदाहरणं देतोय कारण आपल्या देशामध्ये जे काही सुरू आहे, आपल्याकडे निवडणुकांचे पडघम हळूहळू वाजायला लागलेले आहेत. असं म्हणतात की आत्ता ज्या काही राजकीय खेळी खेळल्या जात आहेत त्या सगळ्या 2024 सालावरती लक्ष ठेवून सुरू आहेत असं म्हणतात. मी राजकीय विश्लेषक नाही. पण आपल्या निवडणुकांमध्ये पर्यावरण, प्रदूषण, ऋतुमानातील बदल, तापणारी हवा, आरोग्य, कोविड, शिक्षण, संशोधनासाठी उपलब्ध करून दिला जाणारा निधी असे मुद्दे असतात का हो? कोणीतरी ह्या विषयांवरती बोलतं का? त्यांनी बोलावं ह्याच्यासाठी आपण मतदार आहोत, त्यांच्यावरती दबाव आणतो का? नाही आणत. पण ऑस्ट्रेलियामधले लोक वेगळे आहेत थोडेसे. 4 वर्षापूर्वी तिथूनच्या ज्या वेळेला निवडणुका झाल्या त्यावेळेला तिथूनच्या कल्चरल अँड इंडिजिनियस रिसर्च सेंटर ऑस्ट्रेलिया आणि वोक्स पॉप्युली रिसर्च या संस्थांनी मतदारांची पाहणी केली होती. त्या पाहणीमध्ये त्यांच्या असं लक्षात आलं होतं की आता मतदार हवामानातील बदल, ऊर्जा, स्वच्छ हवा, पाणी, अन्न सुरक्षा, कचऱ्याचं व्यवस्थापन ह्या विषयांना प्राधान्य द्यायला लागलेले आहेत. ही 4 वर्षांपूर्वीची गोष्ट सांगतोय. आता या महिन्याच्याच 22 तारखेला पुन्हा ऑस्ट्रेलियामध्ये निवडणुका आहेत आणि त्या निवडणुकांमध्ये तिथूनच्या मतदारांनी 5 प्रश्न मांडलेत. हे आमच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. त्यातला पहिला प्रश्न आहे पर्यावरण. दुसरा प्रश्न आहे फंडिंग फॉर सायन्स अँड टेक्नॉलॉजी. तिसरा प्रश्न आहे आर्ट्स. कारण त्यांचं असं म्हणणं आहे की गेल्या 2 वर्षामध्ये मनोरंजन क्षेत्राला इतका मोठा फटका बसलेला आहे की त्याच्या बाबतीत सरकार काय करणार हे आम्हाला कळलं पाहिजे. चौथा विषय तिथे आहे तो कोविड. कारण तिथे कोविडची अजूनही भीती आहे. त्या विषाणूचे नवीन प्रकार तिथे उद्भवण्याची संभाव्यता आहे. त्याबाबत काय करणार हे आम्हाला माहिती असायला पाहिजे असं तिथूनचे मतदार सांगतायत. आणि 5वा विषय शिक्षण. लाज वाटते हे सगळं वाचलं की. आणि असं वाटतं की आपण सगळेजण इतकं सगळं अनुभवतोय, इतकं सगळं भोगतोय. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला सारखं हे दिसतंय, उघडं वास्तव आपल्याला दिसतंय. पण तरीही आपण जाणीवपूर्वक आपल्या अज्ञानाचं, आपल्या बुद्धीवरती अज्ञानाचं पांघरून घेऊन स्वस्थ बसलेले आहोत. हे अज्ञानाचं पांघरून घेण्याची आपल्यावरती कोणी सक्ती केली आहे का? का आपणच ते ठरवलंय ह्या विषयाबद्दल आपण काही बोलायचंच नाही म्हणून? पावसाळ्यामध्ये पूर्वी रानभाज्या खूप यायच्या. तुमच्याही भागामध्ये येत असतील, प्रत्येक भागामध्ये येतात. आमच्याकडे येणाऱ्या रानभाज्यांची संख्या आता आटली आहे. गेल्या रानभाज्या गेल्या, कुठे गेल्या माहिती नाहीत. माहिती नाहीत तरी कसं म्हणावं, कारण एका पाहणीनुसार आत्तापर्यंत 84 लाख
जीवयोनी आहेत असं पण म्हणतो. आधुनिक शास्त्र सांगतं की 87 लाख प्रकारच्या जीवजाती या पृथ्वीवरती आहेत. पण शास्त्रज्ञांनी 2021 साली जी आकडेवारी प्रसिद्ध केली ती असं सांगते की एकंदर 23 जीवजाती ह्या कायमच्या काळाच्या पडद्याआड गेलेल्या आहेत. आणि 2021 मध्ये आणखीन 5 पक्ष्यांच्या जाती पडद्याआड गेलेल्या आहेत. मी आणखीन तपशिलात जात नाही कारण घड्याळ मला थांब म्हणून सांगताय. मला नेहमी प्रश्न असा पडतो, मी जो सुरुवातीला सांगितला होता तो, की आधुनिकता म्हणजे सुखासीनता, नैसर्गिक संपत्तीचा बेधडक आणि बेपर्वा वापर, जैविक बहुविधतेविषयीची कमालीची उदासीनता, पाण्याच्या वापराबद्दलची बेफिकिरी आणि प्रदूषणाबाबतची डोळेझाक, या गोष्टींमुळे आपण या अत्यंत स्पंदनशील जैविक विविधतेने नटलेल्या, जिचा आपल्याला अभिमान आहे, अशा आपल्या वसुंधरेच्या अस्तित्वालाच धोका निर्माण करतोय का? विचार करा. आज आपण किती प्रचंड प्रगती केलेली आहे. म्हणजे भारताने किती प्रगती केली आहे 2च ठळक उदाहरणं सांगतो. एक इस्रोने आत्तापर्यंत 342 परदेशी उपग्रह अवकाशात पाठवलेले आहेत. सुरुवातीच्या काळामध्ये सायकलवरनं छोटे अग्निबाण नेणारी ही संस्था आता परदेशांचे उपग्रह वरती सोडायला लागलेली आहे. किती मोठी प्रगती केली आपण. आणि एकंदर माणसाने किती प्रगती केली असा जर का विचार केला तर महास्फोटाच्या वेळेला नेमकी काय परिस्थिती होती ह्याचा अभ्यास करण्यासाठी आपण नुकतीच जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप सोडली आहे. तिचं कामकाज पुढच्या महिन्यापासून सुरू होईल आणि ती आपल्याला छायाचित्र आत्ताही पाठवायला लागली आहे, पण पुढच्या महिन्यापासून ती अधिक पाठवायला लागेल. म्हणजे एकीकडे आपण आलो कुठून आणि जाणार कुठे हे जे आपल्याला मूलभूत प्रश्न पडलेले असतात त्याचा शोध घेण्याचा आपण प्रयत्न करतोय. मनुष्यजात जिवंत राहावी म्हणून इन व्हायट्रो फर्टिलायझेशन वरतीच न थांबता आपण 3 पालक असलेलं बालक सुद्धा जन्म घालण्याचं तंत्रज्ञान शोधून काढलंय. मायटोकॉन्ड्रियल DNA जर का सदोष असला तर त्या बाळामध्ये दोष असण्याची शक्यता असते. म्हणून त्या स्त्रीच्या बीजांडामधला मायटोकॉन्ड्रियल DNA काढायचा आणि ज्या महिलेच्या बीजांडामधला मायटोकॉन्ड्रियल हा उत्तम आहे तो तिथे आरोपित करायचा आणि मग ते बीजांड फलित होऊन द्यायचं, नवीन जीव जन्माला घालायचा. 2016 साली इंग्लंडमध्ये हा प्रयोग यशस्वी झाला. तिथूनच्या न्यू कॅसल युनिव्हर्सिटीने हा प्रयोग केला. त्याच्यावरती तिथे प्रचंड विचारमंथन झालं. शेवटी इंग्लंडच्या पार्लमेंटनी ह्या प्रयोगाला संमती दिली आणि तसा कायदासुद्धा पास केला. त्याच्यामधून जे असंख्य प्रश्न निर्माण झालेत किंवा होऊ शकतील त्याची चर्चा करण्याचं हे व्यासपीठ नाही आणि तो विषय पण नाही आहे. मुद्दा असा आहे की मानवजात ही कायम राहावी म्हणून आपण सारखा प्रयत्न करतोय. PD जेम्स नावाची एक खूप मोठी रहस्य लेखिका आहे. तिची एक कादंबरी आहे. त्या कादंबरीची मध्यवर्ती कल्पना अशी आहे की पृथ्वीवरती माणसाचा शेवटचा जीव जन्माला आलेला आहे आणि यापुढे पृथ्वीवरती माणसाचं बाळ जन्माला येणार नाही आहे. PD जेम्सचा हा कल्पनाविलासच ठरावा यासाठी आपण प्रयत्न करतोय. आपण आलो कुठून, आपला ग्रह कसा निर्माण झाला, आपली सौरमाला कशी निर्माण झाली याचा शोध घेण्याचा प्रयत्न आपण करतोय. आणि आपण म्हणजे कोण? आपल्या आकाशगंगेचं जर का आपण चित्र पाहिलं, इथे समजा तुम्हाला चित्र लावलं तर पृथ्वी कुठे आहे तर ती एका कोपऱ्यामध्ये. कारण हा आमच्यावरती विस्बन नावाच्या नासामधल्या सायंटिस्टनी फॅरेडे इन्स्टिट्यूटमध्ये मी ज्या वेळेला गेलो होतो त्यावेळेला हा प्रयोग केला होता.
त्या शास्त्रज्ञबाईंनी ते आकाशगंगेचं चित्र दाखवलं आणि आम्हाला सांगितलं की आय चॅलेंज यू टू लोकेट आवर अर्थ. नोबडी कुड. शक्यच नव्हतं. समुद्रावरच्या वायूचे असंख्य कण एखाद्या व्रात्य मुलाने असे उधळून लावावेत आणि त्याचं चित्र पडद्यावरती साकार व्हावं, तसे ते कुठच्या तरी व्रात्य मुलांनी उधळलेले असंख्य कण दिसत होते. त्याच्यामध्ये काही तेजस्वी होते, ते अर्थातच तारे होते. त्या बाईंनी त्या कोपऱ्यातल्या एका बिंदूकडे बोट दाखवून सांगितलं की ही आपली पृथ्वी आहे, ज्याचा अंत लागत नाही. अशा विश्वाच्या एका नगण्य कोपऱ्यातल्या एका नगण्य अशा ग्रहावरती माणूस नावाच्या प्राण्याच्या कर्तृत्वाने किती उंच झेंडे लावलेले आहेत हे आपण पदोपदी अनुभवत असतानाच आपणच आपल्या हाताने आपल्या अस्तित्वाला धोका निर्माण करणाऱ्या गोष्टींना पायबंद घालत नाही आहोत, याचं स्मरण मी तुम्हाला फक्त करून देतोय. आणि हे स्मरण करून देताना पुन्हा मी ज्ञानेश्वर माऊलींचाच आधार घेतोय, कारण त्यांनी एक फार सुंदर उपमा 13व्या अध्यायामध्ये दिली आहे. ते असं म्हणतात की बेडूक सापाच्या तोंडी जात असे स बुडबुडी, तो मक्षिकांची आ कोडी स्मरेना काही. याचा अर्थ असा आहे की साप बेडकाला गिळतोय. आपल्याला बेडूकता कुठच्याही क्षणी गिळून टाकणारे हे बेडकाला जाणीव झाली आहे, पण तरी सुद्धा तो समोर आलेल्या माशाला गिळण्याचं काही थांबवत नाहीये. तो त्या माशा मटकावतोय. आपण सारे बेडूक आहोत का? आपल्या अस्तित्वाला धोका आपणच निर्माण करत असताना आपल्याला जाग येऊ नये, आपण त्याच्याबद्दल काहीच हालचाल करू नये. असं का होत आहे असा मला प्रश्न पडला आणि मग मला असं वाटलं की आपण सारे खरोखरच बेडूक आहोत. धन्यवाद. कार्यक्रम शेवटच्या टप्प्यात आहे. श्रोत्यांचे काही प्रश्न असतील या बाबतीत तर श्रोत्यांनी आपल्या व्याख्यात्यांना जरूर विचारावेत. त्यांची परवानगी आहे. महाराष्ट्राचे संपादक गोविंद दळवेकर यांची अनेक पुस्तकं आहेत, माझे आवडते लेखक आहेत आणि त्यांची पुस्तकं वाचलेत मी. अग्रलेख तर माझ्या दररोज एकदा वाचतो मी. तर एक सडईतून लिहिणारा अग्रलेखक म्हणून माझ्यात ग्रह आहे त्यांचा. तर तुम्हाला त्यांचा संवाद किती लाभला आणि त्यांच्याबद्दल तुम्ही काय सांगा? अरे मला वाटलं या विषयाशी संबंधित प्रश्न. नाही, तुम्ही मराठीमध्ये काम केलंय म्हणून. मी 1979 ते 1993 ह्या काळामध्ये तळवलकरच संपादक होते. म्हणजे 1980 ते 67 सालापासून ते 93 सालापर्यंत संपादक होते. पण मी त्यांच्याबरोबर काम केलं आहे असं मी म्हणू शकणार नाही, कारण त्यावेळेला मी अत्यंत कनिष्ठ पदावरती काम करत होतो. पण त्यांची कडक शिस्त मी अनुभवलेली आहे आणि त्यांचं लेखन जसं सडेतोड असं तसंच त्यांचं वागणंसुद्धा तसंच होतं. त्यांच्या काळामध्ये अनेक राजकीय नेते आणि पुढारी ऑफिसमध्ये येत असत. रतन टाटांपासून ते शरद पवारांपर्यंत आणि विठ्ठलराव गाडगिळांपासून ते जयंत नारळीकरांपर्यंत अनेक माणसांचा मराठीमध्ये म्हणजे अगदी मराठी शब्द वापरून सांगायचं तर राबता होता असं म्हणायला सुद्धा हरकत नाही. अनेक थोरा मोठ्यांचा राबता होता आणि ती तळवलकरांच्या लेखणीची कमाल होती. व्हॉट्सअपवरती असं एक म्हणजे म्हणला होता, असं म्हणजे एक लेख आला होता की सायकल वापरल्यामुळं म्हणजे अर्थव्यवस्थेची अधोगती होते सायकल वापरल्यामुळं. कारण सायकलवाला माणूस फार पैसा खर्च करतच नाही आणि
बाकीचं असं म्हटलं तर म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी सांगता येतील की तिथं खर्च करतच नाही सायकलवाला माणूस, आणि चालणारा माणूस तर बिलकुलच खर्च करत नाही. मग खर्च जर का केला नाही तर अर्थव्यवस्था चालणार कशी? आणि अर्थशास्त्र आणि पर्यावरण ह्याची सांगड घालण्याचं जे काय म्हणजे येणारा काळ असा झालेला आहे आता की लोकांचं पोट पण भरायला पाहिजे आणि पर्यावरण पण चालायला पाहिजे. तर याची म्हणजे ह्या दृष्टीकडे तुम्ही कसं बघताय? हा मोठा गमतीशीर विधान आहे की सायकल चालवल्यामुळे अर्थव्यवस्थेला खीळ बसते किंवा अर्थव्यवस्थेचा विकास होत नाही, कारण माणूस खर्च करत नाही. मग आता शनिवार रविवारी हॉटेलांमध्ये जी गर्दी ओसंडून वाहत असते, अन्नाची नासाडी होत असते, त्याच्यामुळे अर्थव्यवस्थेला भर येतो का? नाही येत. आणि चालणाऱ्या माणसामुळे सुद्धा खर्च होत नाही. म्हणजे मला ही विधानं समजू शकत नाही आहेत. कारण सायकलवरती सुद्धा खर्च होतो बरं का. मी सायकल अनेक वर्ष वापरलेली आहे. त्याचा डायनॅमो खराब होतो, त्या डायनॅमोमुळे टायर झिजतात, त्यामुळे ते टायर बदलावे लागतात. लहान मुलासाठी जर का सीट असेल तर ती सीट दर 2 वर्षांनी तुम्हाला बदलावी लागते. त्याची जी बेल असते ती बेलेची जर का तुम्ही निगा राखली नाही तर ती बेलसुद्धा बदलावी लागते. अनेक वेळेला स्पोक तुटतात, ते स्पोक बदलावे लागतात. तेव्हा सायकलवरती खर्च होत नाही असं नाही. बरं, तुमच्याकडे जर का सायकलमध्ये हवा भरण्याचा पंप असेल तर तो पंप तर 100% बिघडतो आणि दरवर्षी तुम्हाला नवीन पंप विकत घ्यावा लागतो. तेव्हा खर्च होतात. हे सगळे अनुभव मी घेतलेले आहेत. तेव्हा सायकलवरती खर्च होत नाही. हां, आता सायकलवरती खर्च होत नाही म्हणजे काय? तुम्ही जर का मोटारीसाठी पेट्रोल घालता, ती जर का बिघडली तर तुम्ही 40 नाही 50 नाही 60,000 रुपये खर्च करता. तेवढे नाही होत, ते ठीक आहे. पण आजच्या काळामध्ये ज्या वाहनामुळे प्रदूषण होत नाही असं वाहन वापरणं हे अत्यावश्यक आहे. आणि त्याचा वापर करून आपण तो पेट्रोल किंवा डिझेलमध्ये वापरू शकतो असं म्हणणं आहे. पण जेव्हा आपण एक गोष्ट करायला जातो तेव्हा दुसऱ्या गोष्टींचा ऱ्हास करतच असतो. किंवा सोलर पॅनल आजकाल दिसतात, पण त्याच्याबरोबर उन्हाळ्यामध्ये पाण्याचा किती गैरवापर होत असेल किंवा वाफ होत असेल, तर ह्या गोष्टींचा समतोल कसा राखायला पाहिजे की एक गोष्टीचं दुसऱ्या गोष्ट विनियोग करताना? तुमचा प्रश्न अगदी बरोबर आहे. दुर्दैवानी परिस्थिती अशी झालेली आहे की समतोल राखण्याची वेळ आपल्या हातातून झपाट्याने निसटून जाते. आणि सौर ऊर्जेबद्दल मी तुम्हाला एक निश्चित सांगू शकतो की कारण मी ते ऑस्ट्रेलियामध्ये स्वतः बघितलं आहे 2015 साली, 7 वर्षापूर्वी. तिथूनच्या लिस्बूर नावाच्या गावामध्ये मी गेलो होतो. ते लिस्बूर हे खेडं आहे खरं सांगायचं तर. खेडं शहर आहे, छोटंसं शहर आहे. पण तिथूनच्या नगर परिषदेने आपल्या नागरिकांना विश्वासात घेऊन तिथे सोलर एनर्जीचे मोठाले प्रकल्प राबवायला सुरुवात केली. तिथूनच्या अनेक घरांच्या छतांवरती तुम्हाला सोलर पॅनल दिसतात. त्याच्यासाठी खर्च कोणी करायचा तर त्यांनी त्या नगर परिषदेने असं सांगितलं की लोकांनी आमच्याकडे काही पैसे ठेव म्हणून द्यावेत. 10 वर्षानंतर आम्ही तुम्हाला ते जितकं शक्य आहे तितक्या व्याजासकट ते पैसे परत देऊ. परंतु आज आपण सोलर पॅनल बसवणं हे आवश्यक आहे. तिथूनच्या नागरिकांनी ते केलं आहे. आता इथेनॉलचा जो प्रश्न आहे हा फार ट्रिकी आहे, कारण त्याच्यामध्ये अनेक उद्योगधंद्यांचे हितसंबंध गुंतलेले आहेत. आणि ते उद्योगांचे जे हितसंबंध आहेत ते फक्त अर्थकारणाशीच संबंधित नसून राजकारणाशी सुद्धा संबंधित आहेत. आणि त्यामुळे ते दुहेरी शस्त्र झालेलं आहे. त्याबाबत मी जास्त बोलणार नाही. स्वतः पर्यावरणप्रेमी आहे, पण एक प्रश्न मला वारंवार असा पडतोय की परिवर्तन हा सृष्टीचा नियम आहे. उलथापालथी सदैव होत असते. आज 5000 वर्षापूर्वी मोहनजोदडो हडप्पा संस्कृती लयाला गेली, ती खालीच गेली म्हणजे पृथ्वीच्या. 3,500-4 हजार वर्षापूर्वी द्वारका सुसंपन्न अवस्थेत असलेली पाण्यानं घेरली म्हणजे पाण्यामध्ये ती गेली. पर्यावरणाचा संहार करू नये किंवा जीवसृष्टीचा नाश करू नये हे सत्सद विवेकाला पटते. आणि प्लॅस्टिक हे तर खूप विषारी आहे हे पण पटते.
पण हा जर काही जर झाल्यानंतर ही स्थित्यंतर होणार असतील, उलथापालथ होणार असेल, प्रदूषण झालं किंवा नाही झालं तरी हे आपल्याला समोर वाढून ठेवलेलं आहे, आज नाही काही शतकानुसार. तर याबद्दल काही थोडं आपल्याला विश्लेषक असं सांगता येईल का? काही जर क्रिया प्रश्न घडणार आहे असं माझं म्हणणं आहे. तुमचं म्हणणं अतिशय बरोबर आहे. उत्पत्ती आणि लय हा सृष्टीचा नियम आहे. जे जे उत्पन्न होतं ते ते नाश पावतं, हा नियम आहे. पृथ्वीवरती आत्तापर्यंत 5 वेळा असा मोठ्या प्रमाणावरती संहार झालेला आहे. भूखंडांमध्ये उलथापालथी झालेली आहेत. दूरवरचे भूखंड एकत्र आलेले आहेत आणि एकत्र असलेले भूखंड दूर गेलेले आहेत. अनेक जीवजाती कायमच्या नष्ट. थोडक्यात म्हणजे 5 वेळा महासंहार आत्तापर्यंत झालेला आहे पृथ्वीवरती. भीती अशी आहे जी आता व्यक्त केली जाते की आता 6वा महासंहार होण्याची संभाव्यता आहे. आणि ही संभाव्यता जी आहे ती भीतीदायक एवढ्याचसाठी आहे की या महासंहाराला उत्पत्ती तेथे नाश हा फक्त नियम लागू होत नाही आहे. कारण ज्या कारणाने हा महासंहार होण्याची भीती आहे किंवा संभाव्यता आहे ती कारणं ही मनुष्य निर्मित आहेत आणि म्हणून ते भीतीदायक आहे. नाही तर काय आत्तापर्यंत 5 वेळा होऊन गेलेलं आहे. हे कधीतरी जाणारच आहे. जे आपल्याला दिसतंय ते शाश्वत आहे असं अजिबातच नाही आहे. परंतु ते शाश्वत नाही आहे आणि कधीतरी जाणारच आहे. म्हणून त्या जाण्याच्या प्रक्रियेला चालना देणाऱ्या क्रिया आपण करायच्या का? अशा क्रियांना आपण उत्तेजन द्यायचं का? हा खरा त्यातला प्रश्न आहे. तुम्ही विचारणार? नमस्ते. मला एक वारंवार डोक्यात एक शंका बसलेली आहे की मध्ये पाऊस पडत नव्हता त्यावेळी कृत्रिम पाऊस पाडण्याचा प्रयत्न झाला. आणि म्हणजे माझं एक मत असं वैयक्तिक असं आहे की मला डोक्यात मत आहे की तेव्हापासून हे पावसाचं गणित सगळं बदललं. केव्हाही पाऊस पडतो, केव्हाही होतं. म्हणजे असं ते गणित त्यामुळे बिघडलं आहे काय पावसाचं, असं मला एक म्हणून त्याच्यावर जरा तुम्ही अभ्यास आहे म्हणून नाही. त्यामुळे पावसाचं गणित नाही बिघडलेलं एवढं नक्की. हां हां. थोडं त्या माईक द्या. पर्यावरण संरक्षणात माझं बेडूक पण कोणतं? हे ज्याचं त्यांनी माणूस म्हणून नाही, सर्व माणसांच्या मध्ये नाही. हे ज्याचं त्यांनी ठरवायचं आहे. हो, हे ज्याचं त्यांनी ठरवायचं आहे. हा प्रश्न आपल्याला पडतो ही खूप चांगली आणि मोठी खूण आहे. म्हणजे आपण विचार करतोय आणि तो सकारात्मक विचार करतोय याची ही खूण आहे. पण मी तुम्हाला असं सांगितलं की माझं बेडूक पण कुठचं ह्याचं उत्तर आपणच शोधायला पाहिजे. आपण आपल्या जीवनशैलीमध्ये किती, कसा आणि कधीपासून फरक करू शकतो, काय फरक करू शकतो, आपल्या सवयी किती बदलू शकतो, आपलं राहणीमान कसं करू शकतो, हा विचार प्रत्येकाने केला तर त्याला आपलं बेडूकपण म्हणजे काय हे समजू शकेल.